आम्ही राहिलो 120 वर्षांच्या जुन्या वाड्यात. इथला प्रत्येक कोपरा, प्रत्येक वस्तू आपल्याला आठवणींमध्ये घेऊन जाणारी. सारवलेली जमीन, त्या जमिनीचा आणि जळणाऱ्या सरपणाचा एक विशिष्ट सुवास, बंबात तापवलेलं कडक पाणी, चुलीवरची भाकरी, नॅचरल एसी असावा तसं थंडगार कडेपाटाचं घर आणि माडी. अगदी गोष्टीतलं असावं तसं हे टुमदार गाव आणि जुना वाडा. या गावात देखण्या घरांबरोबरच बघितली प्राचीन सुंदर मंदिरं. घराच्याच वाडीतून चालत चालत थेट गेलो अगदी प्रायव्हेट वाटावा अशा स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर आणि पहिल्यांदा अनुभवलं नुकत्याच जन्मलेल्या कासवांच्या पिलाचं त्यांच्या हक्काच्या घरी म्हणजे समुद्रात परतणं. तर हे सगळे अनुभव तुम्हीही घेऊ शकता. त्यामुळे हे गाव कोणतं, इथे जायचं कसं, राहायचं कुठे, खायचं काय, सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे ना भाऊ. व्हिडिओच्या शेवटी खर्चाचा ब्रेकडाऊन पण सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे अजिबात घाई न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर नेहमीप्रमाणे मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे कोकणात आणि ही जी जागा आहे ना, ही तुम्हाला थेट भूतकाळात घेऊन जाईल, डायरेक्ट बालपणात घेऊन जाईल. आणि तसाच प्रश्न मी लोकांना विचारणार आहे की बालपण हे एका शब्दात आपल्याला सांगायचंय, तर आपण विचारूयात. घरभर पसरलेली पुस्तकं. तरी 2 शब्द झाले. पुस्तकं, भावंड, लाडात, नदी, बीच, जंगल बुक. बोल. बोला. माझं बालपण जर एका शब्दात सांगायचं असेल तर मी सांगेन वाडा. माझं संपूर्ण बालपण पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या वर्तक वाड्यामध्ये गेलं. अगदी असाच जुना वाडा होता आणि आम्ही तर 10 बाय 12च्या छोट्याशा खोलीत राहायचो. पण फरक नाही पडायचा, कारण अख्खा वाडा म्हणजेच आमचं घर होतं. म्हणजे तिथे मनवलेली दिवाळी, गणपती, रंगपंचमी मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे ना असं खूप छान खेळण्यात पूर्णपणे बालपण गेलं. नवीन कपडे फक्त दिवाळीला आणले जायचे किंवा गोडधोड पदार्थ दिवाळीच्या वेळेस किंवा सणासुदीला बनवले जायचे. पण त्यामुळे ना नाविन्य होतं प्रत्येक गोष्टीचं, अप्रूप होतं प्रत्येक गोष्टीचं. त्यामुळे आनंद हा खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा घेता यायचा. आणि मला छान या गोष्टीचं वाटतंय की आज इतक्या वर्षांनी त्या निमित्ताने का होईना मी पुन्हा वाड्यामध्ये आलोय, वाड्यामध्ये राहतोय. आणि एवढंच नाही तर अथांग पण त्या वाड्यामध्ये खेळतोय, बागडतोय आणि समहाव मी माझंच बालपण त्याच्या रूपाने परत या वाड्यामध्ये बघतोय. त्यामुळे वाडा म्हणजे नुसतं घर नसतं. मला असं वाटतं वाडा म्हणजे आठवणी असतात, भरपूर आठवणी. यस, तर सगळ्यांच्या बालपणीच्या या आठवणी परत एकदा जगायचं ठरवून आम्ही निघालो पुण्यातून कोकणात. तामणे घाटातून आम्ही आधी पोचलो दापोलीला आणि दापोलीहून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोळथरे गावात. कोळथरे गावात आम्ही राहणार होतो अगदी समुद्राच्या काठी असणाऱ्या जुन्या वाड्याचं सौंदर्य रचना जतन करूनही आधुनिक सोयी सुविधा दिलेल्या कोस्टल वाडीत. आम्ही रात्री इथे पोचलो आणि रात्री सुद्धा कोस्टल वाडी खुलून दिसत होती. सकाळी लवकर मी कोळथरे गावात फेरफटका मारायचं ठरवलं. अगदी 1000-1200 लोकसंख्या असलेलं हे छोटंसं गाव. इथली प्रत्येक घरं दगड मातीची, कौलारू आणि देखणी. एकदम हेरिटेज गावात आल्याचा फील. इथल्या प्रत्येक घराचं फोटो सेशन करण्याचा मोह होतो. गावातल्या मुख्य रस्त्याने जाताना सुद्धा फक्त पक्ष्यांचे आवाज. समुद्रकाठी गाव असूनही कमालीचा गारवा. गावात फेरफटका मारून परत आलो. कोस्टल वाडीतूनच चालत चालत मागे थेट कोळथरे बीचवर जाता येतं. तिथे जाऊन बघतो तर काय, कसलाही गजर न लावता, प्रवासाचा थकवा न जुमानता सगळं पब्लिक सकाळी लवकर येऊन बीचवर खेळत होतं.
आजी आजोबा असले ना की सुख असतं. थोड्या वेळ का होईना असं निवांत बसता येतं. हो ना, तर आमचं पोरग 1 सेकंद एका जागी बसत नाही आणि 10,000 स्टेप्स आरामात होतात आमच्या. कोळथरे बीच फारच सुंदर आहे. सकाळच्या वेळी शुभ्र वाळू चमकत होती. आमचा प्रायव्हेट बीच असल्यासारखे फक्त आम्हीच तिथे होतो. मनसोक्त खेळून आम्ही परतलो. इतकं भिजूनही अथांगला अजूनही पाण्यात खेळायचं होतं. त्यामुळे साहेबांचं वाडीतल्या न्हाणीत बंबातल्या कडक पाण्याने शाही स्नान झालं. पेटत्या सरपणाचा वास आणि बंबातलं खूप वेळ गरम राहणारं पाणी मला थेट आजोळीच घेऊन गेलं. तर मंडळी, प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला रूम टूर किंवा विला टूर देत असतो. तर इथे मी म्हणेन की मी तुम्हाला वाड्याची टूर देणार आहे. तर हा आहे आपला सुंदर वाडा. आल्या आल्या मस्त अंगण आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे ना की लाकडी अशा पट्ट्या असतात, हे तुम्हाला बऱ्याच कोकणी घरांमध्ये बघायला मिळेल आणि खूप सुंदर दिसतं ते. तर इथे छान म्हणतात ना की जुना असा लुक यावा म्हणून यांनी मस्त पोस्टाची पेटी दिलेली आहे, लेटर बॉक्स. भारी गोष्ट म्हणजे या लेटर बॉक्स मधून तुमच्या प्रिय व्यक्तींना इथूनच थेट पत्र पाठवण्याची सुद्धा व्यवस्था आहे. ही कडी बघूनच मला लय भारी वाटलं. हे अशा जुन्या कड्या आणि टिपिकल 2 दरवाजे. इथून आत गेल्यावर ही आहे ओसरी, पण याला टिपिकल कोकणी भाषेत ओटी, पडवी आणि माझघर असं म्हणतात. तर ही आहे ओटी. खूप सुंदर एरिया त्यांनी तो डेकोरेट केलाय. छान म्हणजे कोनाडे आहेत याला आणि ह्या कोनाडे त्यांनी बॉर्डर देऊन ते छान हायलाइट केलेत प्रत्येक कोनाडे. खुंटी आहे. मला ही खुंटी खूप आठवते कारण आजोबा माझे ना त्यांचा कोट आणि टोपी असे आले बाहेरनं की खुंटीला अडकवायचे आणि आत जायचे. आत मी म्हणत असं माझघर, ज्याला आपण म्हणतो ना लिव्हिंग रूम, तशी ही मोठी लिव्हिंग रूम आहे. मी बघत असेल पूर्णपणे कडेपाटाचा हॉल आहे हा. म्हणजे सगळी सागवानी लाकडं असतात ही, आणि ही माती आणि लाकडाची घरं असल्यामुळे ना खूप थंड वाटतात. म्हणजे दुपारची वेळ आहे पण इतका मंद फॅन फिरतोय तरी अजिबात उकडत नाहीये. तर अप्रतिम, आणि त्यांनी ती तशाच जुन्या पद्धतीने डेकोरेट केली आहे. इकडून मागे वाडी आहे, पण आपण आधी वरच्या 2 खोल्या बघणार आहोत. टोटल 3 बेडरूमचा आपल्याला म्हणता येईल की हा वाडा आहे. 3 बेडरूम आणि एक छोटीशी रूम, जी रूम इथे आहे. म्हणजे आपल्याला स्टोर रूम म्हणता येईल किंवा झोपण्यासाठी जर तुम्ही ड्रायव्हर सोबत आलात तर ड्रायव्हरला जर तुम्हाला खोली द्यायची असेल तर ती अगदी परफेक्ट होऊ शकते. अशी छोटीशी खोली आहे. आता आपण वरती जाऊयात. तर ओटीच्याच उजव्या बाजूला हा मस्त लाकडी जिना आहे वरती येण्यासाठी, संपूर्ण लाकडी जिना आहे. आणि मग ही आहे गॅलरी. इथनं व्ह्यू लय भारी मिळतो. सगळी अशी कौलारू घरं आणि इथून 2 बेडरूम आहेत. इथे एक आहे आणि इकडे एक आहे. तर जाण्यासाठी एक कॉमन स्पेस पण त्यांनी दिलेली आहे. यस, तर ही आहे पहिली बेडरूम. तर ही प्रशस्त खोली आहे आणि जसे नाही का तुळया असतात वाड्यांमध्ये तशा त्यांनी तशाच ठेवल्यात, त्यामुळे त्याला एक खूप छान फील येतोय. मोठा बेड आहे. पॅचवर्क केलेलं बेडशीट असल्यामुळे एकदम नाही का गोधडी असते ना जुनी आजीची, तसा एकदम फील आहे. अटॅच बाथरूम आहे या खोल्यांना, म्हणजे दोन्ही वरच्या खोल्यांना अटॅच बाथरूम आहे. ही एक बेडरूम आहे आणि आपण दुसरी बघूयात. तर ही बेडरूम आहे. मला ही खूप जास्त आवडली, म्हणजे आमची म्हणून नाही. तर इथे सुद्धा लगेच मस्त हे असं स्ट्रक्चर आहे वाड्याचं. ही पण मोठी खोली आहे आणि याची गंमत म्हणजे याला एक अटॅच टॉयलेट आहे. बरं, बाय द वे प्रत्येक खोलीला AC दिलेला आहे, पण तुम्हाला खरंच सांगतो की संपूर्ण हे लाकडी आणि मातीचं स्ट्रक्चर असल्यामुळे अजिबात उकडत नाही. तर इथून सगळ्यात छान गोष्ट म्हणजे माझ्या सकाळ झाल्या झाल्या मला हे उघडायला खूप आवडतं. इथून थेट असा वाडीचा व्ह्यू आहे आणि तुम्ही ना असे पत्र्यावरती जाऊ शकता. आणि इथे आलं की अशा भरपूर साऱ्या सुपाऱ्या वाळ्यात घातल्यात, नारळ ठेवलेले आहेत. चहाचा कप जर हातात असेल एक, सकाळच्या वेळेला इथे येऊन बसायचं मस्त. पक्ष्यांचे भरपूर आवाज, सुरेख. त्यामुळे मला ही बेडरूमसुद्धा खूप आवडली. आणि प्रत्येक खोलीला असा घरासारखा लुक आहे. म्हणजे असं नाही की टिपिकल आपल्याला हॉटेल किंवा रिसॉर्टची कशी रूम असते तसं नाही, तर मस्त घरासारखा लुक आहे. आता आपण खाली जाऊयात. खाली मागे वाडी आणि वाडीतून तुम्ही थेट समुद्र किनाऱ्यावरती जाता. चला. माझघर म्हणजे वाड्याच्या लिव्हिंग रूमला लागून 3री बेडरूम आहे आणि त्याला लागूनच यांची वाडी सुरू होते. वाडीतून चालत चालत आपण बीचवर जातो. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे वाडीमध्ये यांचे टेंट सुद्धा आहेत, त्यामुळे अगदी सेफ अशा बीच टेंट मध्ये राहण्याचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल. टेंटला लागून कॅम्प फायरची सुद्धा व्यवस्था आहे. कोस्टल वाडीच्या बुकिंग संदर्भात सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.
त्याशिवाय यांचे दर किती याची माहिती ही व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहेच. या गावची आणखीन एक छान गोष्ट म्हणजे आता कोळथरे समुद्र किनाऱ्यावर सुद्धा वेळासप्रमाणे कासवांचं संवर्धन केलं जातं. त्यासाठी वन विभागाने ब्रीडिंग सेंटर बीचवरच उभं केलंय. आम्ही गेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काही पिल्लांना समुद्रात सोडलं जाणार होतं, त्यामुळे सकाळी 7:30लाच आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. प्रचंड उत्सुकता होती. कासवांची स्मरणशक्ती स्ट्रॉंग असल्यामुळे मादा कासवांना लक्षात राहावं की अंडी देण्यासाठी त्यांनी परत काठावरच यायला पाहिजे, त्यासाठी त्यांना जमिनीवरूनच समुद्रात सोडलं जातं. एक एक करून ही चिमुकली कासवं आपल्या घरी म्हणजे समुद्रात निघाली. आम्ही हे पहिल्यांदाच बघत होतो. लहानपणी ससा कासवाची गोष्ट खूप वेळा ऐकलीये, पण इथे तर कासवांमध्येच रेस लागल्यासारखी वाटत होती. पण कितीही अडखळले धडपडले तरीही ही कासवं समुद्राच्या दिशेनेच जातात. हळूहळू प्रत्येक कासव आपल्या घरी परतलं. कधीच विसरणार नाही असा हा अनुभव होता. कासवांना समुद्रात सोडण्याचा सीझन फेब्रुवारी पासून चालू होतो आणि एप्रिल एंड पर्यंत असतो. त्याची निश्चित वेळ नसते. ब्रीडिंग प्रमाणे आयत्या वेळेस ते ठरवलं जातं. त्याबद्दल माहिती तुम्हाला कोसलवाडीतून मिळू शकते. समुद्रावरती भरपूर फिरून भुका लागायला सुरुवात झाली होती आणि इकडे वाड्यात जेवणाची जय्यत तयारी चालू झाली होती. नॉनव्हेज थाळीमध्ये इथे होती फिश करी, सुरमई फ्राय, तांदळाची भाकरी आणि सोलकढी. तर व्हेज थाळीमध्ये होतं 2 प्रकारच्या भाज्या, तांदळाची भाकरी, सोलकढी आणि उकडीचे मोदक. फिश थाळी आलेली आहे. हे आहे पापलेट आणि ही आहे सुरमई, मस्त पापड आणि हे अशक्य कमाल लिंबू आणि मिरचीचं लोणचं आहे. मी डायहार्ड लोणचं फॅन आहे, त्यामुळे हे सगळं अप्रतिम. फ्रेश फिश कसा कळतो तर असा तोडावा सुद्धा लागत नाही, असं त्याचे ते तुकडे असे पडायला लागतात, असं विस्खळीतपणे असं. परफेक्ट तिखट, आवाज येत असेल कदाचित. परफेक्ट क्रिस्पी आणि अजिबात अति तिखट नाही आहे, तरीही मस्त कोकणी चव आहे. आणि तरी खूप जास्त मसाल्याचा मारा केल्यामुळे फिशची चव जशीच्या तशी आहे. म्हणजे नाहीतर तो इतका उग्र आणि तिखट होऊन जातो, ते फिश खायची मजा निघून जाते. गरम गरम लुसलुशीत पापलेट. आहा हा, याचे असे तुकडे पडत आहेत. एक तर पापलेट, त्यामुळे तो ऑलरेडी कमाल मासा असतो आणि त्याच्यात त्याचं प्रिपरेशन. आहा, कधीतरी अशी मस्त रस्सा आणि तो तेलाचा बारीक तवंग, अति नाही आहे, छान. त्याच्यामुळे इथे खोकला नाही येते, ढास नाही लागत आहे. भरपूर नारळ, खोबरं आणि खोबऱ्याचा तेलाचा तवंग आहे. वरून टाकलेलं खूप तेल नाही आहे, फोडणीमधलं तेल नाही आहे, त्याच्यामुळे जे ना तिखट गुळणी येत नाही. चविष्ट आहे सगळं, अप्रतिम. परत एकदा मी लोणचं हाणते. ओके, तर ऑफकोर्स ट्रिपमधला सगळ्यात आवडीचा भाग जेवण आलेला आहे आणि उर्मिलाने माशाचं खूपच जास्त कौतुक केलंय. आणि ऑफकोर्स कोकणामध्ये जर व्हेजिटेरियन द्यायचं असेल तर खूप जास्त प्रयत्न करावे लागतात, कारण मासे जनरल चांगले मिळतात, पण व्हेजिटेरियन चविष्ट देणं टफ असतं तसं. तर बघूयात की कसं आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आपण पहिल्यांदा डोळ्यांनी जेवतो, त्यामुळे पहिल्यांदा ताट आल्यावरच मला खूप छान वाटलं, कारण पितळ्याचं ताट आहे पूर्णपणे आणि त्यात केळीचं पान घालून त्यांनी असं वाढून दिलंय, त्यामुळे ते बघूनच असं डोळ्यांना खूप छान वाटतंय आणि खावं असं वाटतंय. तर बटाट्याचा रस्सा आहे, तांदळाची भाकरी आहे, भेंडीची भाजी आहे, सोलकढी आहे आणि आम्रखंडसुद्धा आहे, अशा, आणि वरण आहे, ऑफकोर्स साधं वरण आहे. तर आणि उकडीचे मोदक जे आहेत ते येत आहेत, म्हणजे ऑन द वे आहेत उकडीचे मोदक, कारण गरम गरम उकडीचे मोदक वाफेसकट आपण खाणार आहोत. हा म्हणतात ना की साधेपणात सुद्धा गंमत असते. सोलकढी इतकी साधी आहे खरं तर, पण नारळाची चव प्रचंड ताजी असल्यामुळे रिफ्रेशिंग चव आहे खूपच. केळीच्या पानात उकडीचे मोदक म्हणजे विषय एंड आहे. आणि भाऊ, आपण 12 गावचं मोदक खाल्लेला माणूस आहे, त्यामुळे आपले स्टँडर्ड खूप आहेत मोदकाचे. तर ऑफकोर्स तुपाशिवाय मोदक खाल्लं तर फाऊल असतो, त्यामुळे पहिला तूप घालायचं. ॲक्च्युली सकाळी ना आम्ही खाली उतरत असताना असा सारणाचा गुळाचा असा एकदम खमंग वास येत होता, त्यामुळे तेव्हाच मला वाटलं की भाई मोदकाचा विषय एकदम अप्रतिम लागतोय. म्हणजे छान गोष्ट म्हणजे सारण
आणि आवरण असं ते एकरूप होत आहेत. म्हणजे तुम्ही बघा इतकं पातळ आहे त्याचं आवरण. आणि ना आत्ताच मे बी त्यांनी एकदम ताजे करून माझ्यासमोर ठेवलेत. वाफाळलेलेच अक्षरशः मोदक आहेत ते. मग खाताना असं एक म्हणतात ना की असे घोळल्यात आहेत ते तोंडामध्ये छान असे. आणि ती चवसुद्धा फारच भारी अनुभव आहे. म्हणजे तर बऱ्याच वेळा करून ठेवलेले असतील तर आपल्याला लगेच जाणवतं की हे आवरण वेगळं आहे, सारण वेगळं आहे. अप्रतिम मोदक आहेत. आणि परत मी म्हटलं तसं की अशी छान सुगरण असते ना कोकणातली, त्या हातांची चव आहे याला. त्यामुळे सुरेख मोदक आहेत. म्हणजे उकडीचे मोदक इथे खायलाच पाहिजेत असे. इतक्या ठिकाणी मी खाल्लेत पण इथली चव माझ्या कायम लक्षात राहील. क्या बात आहे. वसूल मोदक खाल्ल्यावर वसूल झाल्यासारखी वाटते. बरोबर, मला जरा खाऊ द्या, बाकीचं आपण नंतर बोलूया. एकदम घरगुती चव आहे. मसाले पण छान लागले आहेत. रवा फ्राय ते टेक्स्चर इतकं परफेक्ट होतं ना रवा फ्रायचं, बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट. जेवण झाल्यावर तिथूनच 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या दुर्गा मंदिरात गेलो. कोकणात खूप सुंदर मंदिरं बघितली, पण याचं सौंदर्यच वेगळं होतं. संपूर्ण कौलारू मंदिर आणि आतलं लाकडावर केलेलं नक्षीकाम सुद्धा खूपच सुंदर होतं. हे मंदिर बघून मला हिमाचल मधल्या गावांमध्ये असणाऱ्या मंदिरांचीच आठवण झाली. तिथेही लाकडाचं नक्षीकाम आणि कौलारू कळस असतात. दुर्गा मंदिरानंतरच कोळथरे गावाचं ग्रामदैवत असणाऱ्या कोळेश्वर मंदिरात आम्ही गेलो. हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे आणि खूप प्रशस्त आहे. संध्याकाळची वेळ झाली होती आणि आमच्या बॉडीला चहाची लई गरज होती. या वाड्याची आणखी एक भारी गोष्ट म्हणजे वाडीमध्ये यांनी एकदम कूल कॅफे सुद्धा बनवलाय. म्हणजे तुम्ही इथे राहत जरी नसाल तरी रेस्टॉरंट म्हणून तुम्हाला आधी बुकिंग करून इथे येता येईल. भाऊ, कूल कॅफे काय फक्त गोव्यातच असला पाहिजे का? आपल्या कोकणात सुद्धा बनूच शकतात ना असे कॅफे. पण कॅफे असला तरी आम्ही तिथे चहाच घेतला. थेट समुद्राचा व्ह्यू, वाडीतल्या झाडांमध्ये बसून घेतलेल्या आल्याच्या चहाने मेंदूत केमिकल लोचा करून मस्त तरतरी दिली. चहा घेऊन 2 पावलं चालून सनसेटसाठी आम्ही परत बीचवर गेलो. अथांग इतका पाण्यात खेळला होता की मोठ्या माणसांसारखं त्यानेही आमच्या बरोबर निवांत चालणंच पसंत केलं. संध्याकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर एकत्र चालणं आम्ही कधीच मिस करत नाही. एकही शब्द न बोलता नुसतं निवांत होण्याने एक वेगळीच ताकद मनाला मिळते असं मला कायम वाटतं. सूर्यास्त होत असताना परत लवकरच भेटू असं समुद्राला प्रॉमिस करून आम्ही वाड्यात परतलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, खर्च किती? मला कमेंटमध्ये सगळे विचारत असतात की अरे जागा वगैरे सगळं ठीक आहे पण पैसे किती? तर तुम्हाला संपूर्ण खर्चाचा ब्रेकअप मी सांगणार आहे. तर हा जो वाडा आहे तो 3 BHK आहे. 3 आणि अजून एक छोटीशी रूम पण आहे, म्हणजे 3.5 BHK आपण म्हणू शकतो. इथले चार्जेस, संपूर्ण वाडा जर तुम्ही एका दिवसासाठी घेतलात ज्यामध्ये 12 ते 15 लोक आरामात राहू शकतात त्याचे 16,500, पण उन्हाळ्याचा 15% डिस्काउंट असल्यामुळे 14,000 संपूर्ण वाड्याचे, म्हणजे प्रत्येकी साधारण 1200 रुपये, ज्यामध्ये ब्रेकफास्ट सुद्धा इन्क्लूड आहे. सिंगल रूम दोघांसाठी 350 रुपये आणि त्यावर 10% डिस्काउंट असल्यामुळे 3500 रुपये, ज्यामध्ये दोघांसाठी ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे, म्हणजे साधारण 1700 रुपये प्रत्येकी. आणि टेंटमध्ये राहायचं असेल तर 1800 रुपये प्रत्येकी, ज्यामध्ये हाय टी, डिनर आणि दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट असं पॅकेज इन्क्लूड आहे. जेवणाचे व्हेज अनलिमिटेड थाळीचे 300 रुपये आणि नॉनव्हेजचे 400 ते 600 रुपये. माझ्या मते लोकेशन आणि मिळणाऱ्या अनुभवाच्या मनाने खूपच रिझनेबल रेट आहे आणि हे डिस्काउंट थोड्या दिवसांसाठीच आहे. बुकिंगसाठीच्या सगळ्या लिंक, फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे लगेचच संपर्क साधा. पुढच्या बुधवारी नवीन विषयासह येऊयात. तोपर्यंत हॅपी जर्नी. लहानपणी आम्ही मालवण जवळ आंबेरी गावात आजोबांच्या घरी जायचो आणि घराच्या वैभव थांब. ओके, सॉरी. हां. तिला घेऊन जा.